चे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांची शासनाने बदली केली आहे। एलगुंडे यांनी मागील 2 दिवसापूर्वीच 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी निलेश एलगुंडे यांच्या कामाच्या पद्धतीवर तीव्र अशी नापसंती व्यक्त केली होती। महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर थेट निलेश एलगुंडे यांना शासनाकडे परत पाठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती होती। त्यामुळे निलेश एलगुंडे यांची सोलापुरातील कारकीर्द वादग्रस्त अशी होती। बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच नूतनीकरण मध्ये त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ज्याचे या ठिकाणी पैशाची लूटमार झाली, ज्यांनी जे गोडवांवरून जे संच भांड्याचे संच घेताना जे पैसे घेतलेत, ज्याच्या गोरगरिबाकडून त्या लोकांनी पैशाची लूटमार केले, त्याने सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं। आणि आमचा या माध्यमातून असा प्रश्न आहे, जे नेहमी वादग्रस्त ठरलेले जे आयुक्त निलेश एलगुंडे साहेब यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप असताना, त्यांची बदली असताना परत त्याच पोस्टावर कसं काय आले, असा आमचा म्हणजे या माध्यमातून आमचा सवाल आहे। जर भ्रष्टाचारी अधिकारीच त्या खुर्चीवर बसलेले असेल तर भ्रष्टाचार थांबणार कसा काय? आज बांधकाम कामगार, खरे बांधकाम कामगार हे बाजूलाच राहिले, परंतु ज्यांनी कधी थापी हातात घेतली नाही, त्यांनी कधी खोऱ्या घेतला नाही, तशा लोकांना या ठिकाणी खोटे बोगस नोंदणी करून त्याचा लाभ दिलेला आहे। आणि खरे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना अजून लाभ मिळालेला नाही। आज जवळपास एवढा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही। तेरी भी चूप मेरी भी चूप, अनेक लोकांचे देवाणघेवाण या ठिकाणी चालू आहे। कामगार मंत्र्याने यावर लक्ष घालावं आणि हे होणारा भ्रष्टाचार खरोखर थांबवावं। आज आम्हाला असा प्रश्न पडतो, ज्या पद्धतीनं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकारने योजना राबवली, खरंच सरकारचं अभिनंदन करावं, परंतु ही योजना जास्त दिवस टिकेल का? असा जर भ्रष्टाचार झाला तर ही योजना टिकणार आहे का? आज बांधकाम कामगार नोंदणीसाठी जवळपास 1500 रुपये घेतले जातात आणि जे भांड्याचा संच आहे ते संच देण्यासाठी 900 ते 1000 रुपये या ठिकाणी घेतले जातात। म्हणजे एकीकडे योजना राबवतात आणि दुसरीकडे हे भ्रष्टाचार अधिकारी त्या ठिकाणी एजंटाच्या मार्फत हेच पैसे गोरगरीब लोकांकडून पैसे वसूल करतात। हा संपूर्ण भ्रष्टाचार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे। तरी या माध्यमातून सर्व कामगाराला माझं आव्हान आहे, आपण या आंदोलनामध्ये सहभाग होऊन हे जे चाललेला भ्रष्टाचार आहे, हे जे चाललेले सर्वसामान्य जे कामगाराच्या हक्काचं